श्री स्वामी समर्थ। कंबर सरळ, हाताची मुद्रा, एकदम ताट बसायचं आहे। बाल संस्कार केंद्रातले विद्यार्थी आहे तुम्ही, स्वामीजींची अनुभूती घेतलेले विद्यार्थी आहे तुम्ही। आजच्या कार्यक्रमासाठी बाल संस्कार केंद्रातलं हे स्नेह संमेलन, बरोबर ना? हे संमेलन आहे ना, सर्व वर्गातले एकत्र लोक आहेत ना। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि प्रत्येकाने आपापलं एक मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि संस्काराविषयी, संस्कार सिंचनाविषयी खूप असं सखोल असं मार्गदर्शन माझ्या माहितीस्तव झालेलं आहे। तर खरोखर काळाची गरज आहे। भाव, भक्ती, शक्ती आणि संस्कार हे इथं पाहायला मिळालंय। दिव्यत्वाची जेथे विभूती तेथे दोन्ही कर माझे जुळती। जिथं दिव्य आहे, जिथं भव्य आहे, जे समर्थांचे आशीर्वाद आहेत, तिथं नक्कीच अनुभूती येते आम्हाला आणि निर्मिती काहीतरी होणार आहे, होत आहे, ही अशी एक संकल्पना, ही एक विभूती आमच्यामध्ये आहे। आज सगळीकडं भाव भक्ती चाललेली आहे, पण शक्ती उपासना सर्व विसरलेले आहे। पूजा, पाठ, आरती, प्रसाद तेवढ्यापुरत्या मर्यादित न राहता आज स्वामीजींच्या आशीर्वादानं, आदरणीय दादांची, पूजनीय दादांच्या आशीर्वादानं ही तर सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण विचार केला जातो आणि बालकांना संस्कार सिंचन अशा पद्धतीने होतं हे पाहिल्यानंतर मला खूप आनंद होत आहे की काळाची गरज आहे। आज निव्वळ मुलांना रोबोट बनवायचं चाललेलं आहे। टक्के टक्के टक्के, किती टक्के, किती पर्सेंटेज, किती मेरिट, किती टक्के, याच्यावरतीच आज लक्ष आहे। तर त्याची बौद्धिक क्षमता, त्याची शारीरिक क्षमता, मानसिक स्थिती माझ्या बालकाची, पालकाची किती मजबूत आहे याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे। आणि खरोखर आज आहे ना, हे बालक, पालक आणि संचालक, सेवाधारी संचालक आहेत। हे संचालन करणारे शिक्षिका जे आहेत, आज जे सेवाधारी आहेत की उद्याचं भविष्य, भारत देशाचं हे वैभव आरोग्य संपन्न असलं पाहिजे, हे शक्तिशाली असलं पाहिजे, ही संकल्पना घेऊन अनपेक्ष, कुठल्याही अपेक्षा रहित स्वामीजींचे आशीर्वाद मिळावे हा उदात्त हेतू घेऊन इथं हे संस्कार शिबिराचं संचलन आयोजन करणारी मंडळी जेव्हा पाहतो तेव्हा खरोखर मला दिव्यत्वाची अनुभूती येते आहे। ज्या बी भगिनी, ज्या बी आमच्या ताई बहिणी रोज आठवड्यातून काही वेळ असेल त्यांचा संसार प्रपंचातून वेळ काढून, जसं माझं मुलगं घडलं पाहिजे, माझं बालक घडलं पाहिजे, तसं दुसऱ्याचं भी बालक घडायला पाहिजे, हा उदात्त हेतू या भारत देशातच पाहायला मिळतो, लक्षात घ्या। म्हणून दुर्लभम भारतीय जन्म, भारतामध्ये जन्म मिळणं दुर्लभ आहे। कारण संस्कृती, सभ्यता, आचार, विचार आणि उच्चार याची संकल्पना जी आहे ना, ही फक्त भारत देशातच आहे। विदेशामध्ये नवरा आणि बायको एका हॉटेलमध्ये जेवायला गेले ना, तर नवरा त्याचं बिल देतो, बायको त्याचं बिल देते। तिथं भाव नाही आहे, गोठा आहे तो। तिथं काळजी, कदर आणि आदर ही संकल्पनाच नाही आहे। माझं मी काम करीन, तुझं तू काम कर, तुझं तू खा, माझं मी खाईन, ईट ड्रिंक अँड बी मेरी, खाऊन पिऊन घे मजा करून, ही अशी चारवाक संस्कृती जोपणारी विदेशी संस्कृती आज फेकून देऊन आज